हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्ही ठरवलं होतं की न भांडता तो सेलिब्रेट करायचा. तर बघूयात न भांडता आम्ही सेलिब्रेट करतोय का. तर आज आम्ही जातोय वॉटर पार्कला. बसने ऑलमोस्ट 1 तास लागणार होता. तर आम्ही ते पोहोचल्यानंतर आम्ही मिनी कार्ट केली होती, ती आम्हाला वॉटर पार्कला सोडणार होती. त्याच्यानंतर आम्हाला तिकीटही काढायचे होते. ऑनलाईन आम्ही तिकीट काढले नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला जाऊनच तिकीट काढणार होतो आम्ही तिकीट इथं काढले आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवत होतो की स्कुबा डायव्हिंग करायची की राईड करायच्या अगोदर काय करायचं. तर आमचं डिसाईड झालं होतं की अगोदर स्कुबा डायव्हिंग करायची, मग राईड करायच्या. तर इथे आम्ही जात होतो तेव्हा हे म्हणत होते की स्कुबा डायव्हिंग तू कर आणि माझा मोठा मुलगा आहे विराज, तो करणार. आम्ही दोघं करणार होतो, पण मला भीती वाटत होती कारण मी हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम घेत होते. पण मला वाटत होतं की बघूयात, करूयात, एन्जॉय तो तरी होईल, छान वाटेल. मग इथं मला हे गाईड करत होते की बेल्ट वगैरे लावत होते ते. आणि मागे तुम्ही बघू शकता सिलेंडर ऑक्सिजनसाठी त्याने लावलेलं होतं. मला भीती वाटत होती कारण मला पाण्याची भीतीच वाटते. तरी म्हणलं बघूयात काय होईल ते होईल. मग नंतर आम्ही इथं ते ट्रायल घेत होते आमचं पाण्यामध्ये ब्रीद इन ब्रीद आऊट वगैरे पूर्ण ट्रायल वगैरे घेऊन मग आम्ही तिथंच आणि हे जे वॉटर होतं ते सॉल्टी वॉटर होतं. पण मला भीती वाटत होती. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर मग आम्ही ह्या राईडला आलो. लेझी रिव्हर होती ही आणि शौर्य खूप एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही फॅमिली राईड केल्या, सिंगल राईड केल्या. अख्खा दिवस आम्ही राईड वगैरे करत होतो. त्यानंतर हे बेबीसाठी राईड होत्या, त्या हे मुलं खूप हे करत होते तिथंही दंगा घालत होते. नंतर मी इथं फुलाचा व्हिडिओ करत होते आणि हे आले आणि इथं काहीतरी आमचं बोलणं सुरू होतं. मग नंतर इथे मी वाट पाहत बसले होते शौर्याची. तो ही राईड करून खाली येणार होता. त्याच्यानंतर तो आला आणि खजूर गोळा करत होता तो. त्याचं काहीतरी चालू होतं की खजूर गोळा करायचे आणि ते दगडावरती मारायचे, ते फोडायचे, मग त्याच्यातले सीड्स काढायचे. हे तुम्ही बघू शकता खजूरचं झाड. भरपूर खजूर लागलेल्या होत्या आणि ते असे नेट लावून ते प्रोटेक्ट करतात ते, कारण खाली पडतात आणि मग ते वेस्ट होतात. त्यानंतर आम्ही इथं लंच केला. लंच पण हा नव्हता, स्नॅक्सच होतं. आम्ही थोडेसे स्नॅक्स टाईप खाल्लं, भूक लागली होती. गो कार्टिंग पण आम्हाला आज करायची होती, पण त्याचा टाईम स्लॉट आम्हाला भेटला नाही. मग आम्ही बाहेर येऊन थोडेसे व्हिडिओज काढले, फोटोज काढले. इथेच 1-2 रील वगैरे पण बनवल्या आणि छान एन्जॉय केला इथे. पण 10 मिनटानंतर आम्हाला कार्ड घ्यायला येणार होते, त्याच्यामुळे आम्ही तर टाईम स्पेंड केला. नंतर आम्ही हॉटेलवरती आलो. इथंही इथं रील वगैरे काढल्या, फोटोज वगैरे काढल्या. रील वगैरे काढल्यानंतर मग आम्ही इथं ज्यूस वगैरे पिला आणि मस्त इथं सिनरी होती, ते एन्जॉय केलं. इथं रील्स वगैरे काढून मग आम्ही बसनी हॉटेलला गेलो आणि तिथं डिनर केला आणि मग आम्ही तिथनं घरी गेलो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू फ्रेंड्स.